हे आता मध्ये मध्ये नाचू नका रे. रेकॉर्ड आहे की मस्सादूर गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या क्रूरपणे हत्या झाली आणि त्यानंतर सरकारच्या वतीनं राणा भीमदेवी थाटामध्ये जे कोणी आरोपी असतील जे कोणी या खुनामध्ये सहभागी असतील ज्यांचा म्हणून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहभाग असेल त्या सर्वांना सरकार सोडणार नाही अशा प्रकारच्या राणा भीमदेवी थाटामध्ये घोषणा झाल्या. पण नंतर याच संतोष देशमुखांच्या खुनांसंदर्भात सातत्यानं सरकारच्या वतीनं जे वेळकाढूपणा सुरू आहे, उदाहरण सांगायचं झालं तर वाल्मिक कराडापासून त्यांचे सगळे जे काही या प्रकरणामध्ये आरोपी आहेत त्यांना शोधण्याकरता अनेक पथकं तयार केली गेली, 150 पोलीस अधिकारी नेमले गेले आणि तेच वाल्मिक कराड सरळ येऊन पुण्यामध्ये CIDच्या ऑफिसमध्ये स्वतः हजर होता. तोपर्यंत पोलिसांना पत्ताच लागत नाही. हे एक संशयाचं प्रकरण आहे. त्यानंतर SIT नेमली. त्या SITमध्ये वाल्मिक कराडच्या जवळचेच अधिकारी त्या ठिकाणी असतात. हे एक संशयाचं प्रकरण आहे. त्यानंतर ज्यांच्यावर मकोका लागला मात्र वाल्मिक कराडवर अद्यापर्यंत लागलेला नाही, म्हणून हेही प्रकरण देखील संशयास्पद आहे. आता SITचे काही अधिकारी बदलले गेले. त्यामुळे संतोष देशमुखांच्या हत्येमागचं कारण आणि हत्येमध्ये असणारे जबाबदार लोक आणि त्याच्या पडद्याच्या पाठीमागे असणारे लोक हे सरकारच्या जवळचे आहेत, हे स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळं संतोष देशमुखांना न्याय मिळण्याच्या ऐवजी संपूर्ण महाराष्ट्र आक्रोश करतोय. केवळ संतोष देशमुखांचं कुटुंब आक्रोश नाही करत आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस असतील, मनोज जरांगे पाटील असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदीप क्षीरसागर असतील, त्या ठिकाणी अंजली दमानी असतील आणि आम्ही मंडळी असू किंवा अन्य सगळे नागरिक असतील, संतोष देशमुखांची हत्या ज्या प्रकारे झाली, ज्या निर्घुणपणे झाली, म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे हलाल करून ज्या पद्धतीनं मारलं गेलं त्याच पद्धतीनं म्हणजे संभाजी महाराज आणि संतोष देशमुख यांची मी तुलना करू इच्छित नाही, पण त्याच निर्दयपणे त्याच क्रूरतेने संतोष देशमुखांना ज्या पद्धतीनं मारलं. सरकार फक्त घोषणा करत आहे पण सरकारच्या हेतूबद्दल शंका निर्माण होते आहे. अशाच पद्धतीची सरकारची कृती आता जी अपडेट त्यामध्ये मकोका लावण्यात आलेला आहे. असं आहे. मी तेच सांगतो, वेळ काढूपणा कशा करता. लोकांनी सातत्यानं ओरड करायची आणि नंतर एक एक स्टेप सरकारने घ्यायची. म्हणूनच सरकारच्या कृतीबद्दल वृत्ती आणि कृती याच्यामध्ये संशय निर्माण झाला. सकाळपासून एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे, त्याच्यामध्ये तुमच्या आवाजाचं म्हटलं जातं काय तथ्य आहे सगळ्या व्हायरल होतो आहे, त्याच्यामध्ये तुमच्या आवाजाचं म्हटलं जातं काय तथ्य आहे सगळ्यामध्ये काय सगळं. असं आहे, पहिली गोष्ट मी एखादी गोष्ट बोललो, एखादं स्टेटमेंट केलं, एखादं भाष्य केलं तर केलं असेल तर ते भाष्य मी कधी मागे घेत नाही, मी त्याच्यावर कधी खुलासा करत नाही. दुसरी गोष्ट जे भाष्य मी कधी केलं नाही त्याचाही मी कधी खुलासा करून मी नामांतराला होण्याचा प्रयत्न करत नाही. मला आश्चर्य वाटते, काल आमचा एक खाजगी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये मी जे खाजगी बोललंच पाहिजे, काही चुकीचं नाही. जे 4 भिंतीच्या आतमध्ये आपल्या पक्षाबद्दल, आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना किंवा पक्षाला अपेक्षित असलेली काही जबाबदारी आणि अपेक्षित अशा प्रकारचे काही निर्णय होणं अपेक्षित आहे, तर एक जबाबदार नेता म्हणून मला ते करावंच लागणार आहे. पण मला आश्चर्य वाटतं की खाजगीमध्ये झालेल्या बैठकीचं त्या ठिकाणी क्लिप व्हायरल झाली आणि ही क्लिप मीडियापर्यंत गेली. याचा अर्थ जबाबदार पदाधिकारी जबाबदारीनं वागतात का याचा विचार करण्याची गरज आलेली आहे. आणि म्हणून मी म्हणालो, ती क्लिप व्हायरल करून आपण जबाबदार पदाधिकारी नाहीत हेच काही पदाधिकाऱ्यांनी सिद्ध केले. काही दिवसांपूर्वी राऊत सुद्धा म्हणाले होते की निवडणुकी संदर्भातला प्रश्न आहे की महापालिका स्वबळावरती लढवणार असं ते म्हणत आहेत. अरविंद सावंतांनी म्हटलं तर खरं तर लोकसभा विधानसभेला सुद्धा त्याची गरज होती. तुम्ही कसं पाहता या सगळ्याकडे की आता
बघा, संजयराव राऊत हे आमचे सिनियर नेते आहेत, अरविंदराव सावंत हे पण सिनियर नेते आहेत. त्यांच्या भाष्यावर मी भाष्य करणार कदापि नाही. परंतु काही गोष्टी ह्या जाहीर मीडियासमोर बोलून मीडिया त्यातून मार्ग काढणार नाहीये. मीडिया हे प्रश्न सोडवणार नाहीये. हे प्रश्न चार भिंतीच्या आतमध्ये बसूनच सोडवावे लागतात असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यांच्या भाष्यावर माझं भाष्य नाही. त्यामुळं सगळे प्रश्न मीडियावर सोडवण्याकरता म्हणून जबाबदारी टाकली. तर आमची जबाबदारी काय ते म्हणून आमचे प्रश्न आम्ही सोडवले पाहिजे. चर्चा ही आहे की तुम्ही म्हणालात की मॅडम, मी पण पदाधिकारी ऐकत नाही. असं आहे की मी येता आता मी प्रवासातूनच आलो आहे, गावावरून निघालो आणि आता मी मंत्रालयात मिटिंग करता आलो आहे. येता मी ती क्लिप ऐकली. मी काय नेमकं भाष्य केलं हे मी क्लिप ऐकली. आपणही ती क्लिप ऐका. जिथे मी असं बोललोय की आपल्या पक्षाची काँग्रेस झाले, इथंच ती क्लिप कट केली गेलेली. इथंच ती क्लिप म्हणजे माझं भाष्य स्टॉप केलं गेले. त्याच्या पुढचा आणि मागचा रेफरन्स वाचा ना, ऐका ना. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंपासून काम केलेल्या शिवसैनिकांचं म्हणणं काय आहे, माझं म्हणणं काय आहे हे मी स्पष्टपणे मांडलं. आणि एकदा एखादं भाष्य मी केलं की माझे शब्द मी कधी मागे घेत नाही. काही मला तसं घेण्याचं काही कारणही वाटत नाही आणि माझी भूमिका रोखोक असते. त्यामुळं मी फक्त पक्षाची काँग्रेस झाले इथं बोललोय आणि माझं पुढचं भाष्य का नाही दाखवलं जातं, ते दाखवलं पाहिजे. परंतु त्याच्याही मला फार काय मोठं महत्त्व वाटत नाही किंवा विशेष काय वाटत नाही. त्याच्याहीपेक्षाही खाजगी बैठकीची क्लिप तुमच्यापर्यंत आली कशी, त्यामुळं मी म्हणत होतो ते खरं आहे. विनायक राऊतांनी तुमची जी भूमिका आहे, जी पक्षाची भूमिका किंवा पक्षामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्याच्यावर त्यांनी भाष्य केलं समर्थन करतात. पण संजय राऊत बोलतात की अडचणीच्या काळामध्ये असं भाष्य ज्येष्ठ नेत्यांनी केलं. संजयराव राऊत काय बोलले ते मी ऐकलं नाही. विनायक राऊत काय बोलले ते मी ऐकलं नाही. मी माझं मत मांडतोय. मी माझं मत मांडलेलं आहे. मी पक्षाची सुधारणा होण्याकरता, पक्षामध्ये काही बदल होण्याकरता, पक्षामध्ये काही चांगले निर्णय होण्याकरता संपूर्ण माझं भाषण जर ऐकलं तर त्यातून त्या भाषणाचं स्वागतच होईल. आणि मीडियावर सुद्धा माझ्या भाषणाचं स्वागतच झालेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी पक्ष अडचणीत वगैरे असं म्हणण्याचं काही कारण नाही. जर पक्ष अडचणीत असेल तर तो बाहेर काढण्याकरता काही ठोस भूमिका घेतली पाहिजे ना, काही ठोस निर्णय घेतले पाहिजेत ना, काही धाडसानं काही निर्णय आपल्या अंगावर घेतले पाहिजेत ना, काही संकटांना सामोरं गेलं पाहिजे ना. ही माझी भूमिका आहे आणि म्हणून ती भूमिका मांडणं एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे ती मी पार पाडली. धन्यवाद.